हॅलो मित्रांनो, 3-4 दिवसापासून माझे व्हिडिओ येत नाही कारण मी काहीतरी ट्राय करत होतो. ते तुम्हाला आता दाखवतो मी ते. अगर तुम्ही थंबनेलवरती तर बघितलं असेल का मी एक नवीन काहीतरी ट्राय करत होतो, जेणेकरून कमी पैशामध्ये आपल्याला एक डिसेंट अमाऊंट आपण कमवू शकतो की नाही. आणि कारण मी जसं एकदा पोल घेतलेला की माझे मॅक्झिमम सबस्क्रायबर आहेत ते मोस्टली बायर्स आहेत. 70% हे माझे बायर्स आहेत, ऑप्शन बाईंग करतात. त्यामुळे अगर समजा मिनिमम 5 ते 10 रुपये तरी फंड असेल तर आपण इंडियन मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग करू शकत नाही. पण आता मी तुम्हाला जे सांगतो त्याच्यामध्ये आपण ऑप्शन सेलिंग पण करू शकतो आणि फ्युचर ट्रेडिंग पण करू शकतो. तुम्ही लगेच डाउनलोड करू नका, कारण मी तुम्हाला त्याच्यामध्ये काही चांगले ऑफर देणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्याकडून काही एकही रुपये घेणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. की त्या मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळेल, त्या लिंकवरती क्लिक करा, तुम्ही अकाउंट ओपन करा. पण पहिला आधी अख्खा व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडलं तर करा, नाही तर काही करू नका. ठीक आहे, तर आपण आता पहिले व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जसं बघत असाल मी डेल्टा एक्सचेंजमध्ये सध्या ट्रेडिंग घेतलेली. ठीक आहे, आणि मी सुरुवातीला मुद्दामून फक्त 4,000 रुपये मी डिपॉझिट केलेले. ठीक आहे, जेणेकरून मला फक्त बघायचं होतं की 4,000वरती आपण थोडा ग्रो करू शकतो की नाही. ठीक आहे, फक्त माझं टार्गेट जास्त मोठं नव्हतं. अगर माझे 4,000वरती मला अगर 30% तरी मिळाले असते तरी मी तुम्हाला हे सांगणार होतं. पण अगर तुम्ही बघत असाल की वरती इकडे बघाल तर मी 4,000चे 7,500 रुपये केले. ऑलमोस्ट मी कॅपिटल डबल केलं आहे आणि तसं पण डबलच केलं. का तुम्हाला मी ॲनालिसिस करून दाखवेन ना. आपण एकदा ॲनालिसिसकडे जाऊन बघूया. पहिले मी 4,000 रुपये टाकले, डिपॉझिट केले 5 तारखेला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी पहिला ट्रेड घेतला तर तुम्हाला दिसत असेल फक्त 80 रुपये प्लस आहे, 4.8 दिसत असेल बरोबर. तर त्याचा प्रॉब्लेम काय आला मला बघा. सुरुवातीला आपण जेव्हा नवीन ट्राय करतो तेव्हा आपल्याला कळत नाही. तर मी जी एंट्री घेतली, माझा टार्गेट होता 1:2चा बरोबर. तर त्याच्यानुसार मी क्वांटिटी किती क्वांटिटी घेतात हे मला माहिती नव्हतं. तर मी क्वांटिटी घेतली आणि जेव्हा एंट्री घेतलं तेव्हा मला कळालं की फक्त माझा एस एल फक्त $0.80 आहे, म्हणजे 85 रुपये पण नाही. आणि मला त्याच्या अगेन्स्टमध्ये टार्गेट मला 1.42 पैसे मिळाले, म्हणजे डॉलर्स मिळाले. म्हणजे मला टोटल फक्त 80 रुपये प्रॉफिट झाला म्हणजे त्या दिवशी. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही 6 तारखेला बघाल. ठीक आहे, त्याच्यानंतर मी अजून एक ट्रेड घेतला. त्याच्यानंतर मला मायनसमध्ये गेलो, म्हणजे टोटल 4,000चे फक्त 2.77 म्हणजे 2,700 रुपये राहिले. आणि परत एक शेवटचा अजून ट्रेड घेतला ज्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल 6 तारखेला 12 वाजता मी परत 4,000 प्लस झालो. ठीक आहे, म्हणजे जो लॉस होता तो कवर केला. कारण मला ते क्वांटिटी कळत नव्हतं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला सांगतो मी. पहिले जो क्वांटिटी घेतली तेव्हा मी फक्त $0.80च्या आसपासचा मला लॉस होता. म्हणजे कम्प्लिटली $1 पण मला त्याच्यामध्ये लॉस होत नव्हता. ठीक आहे, त्याच्यानंतर मी दुसरी क्वांटिटी घेतली तेव्हा पण मला क्वांटिटी नाही का, तेव्हा मला डायरेक्ट माझा लॉस होता $12. ठीक आहे, म्हणजे $12 माझा एस एल होता आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये $24च्या आसपास मला प्रॉफिट मिळणार होता. ठीक आहे, पण माझा टार्गेट काय होता मी तुम्हाला, मला सुरुवातीला 4,003 मी फक्त $6 मला एस एल द्यायचा होता आणि त्याच्या अगेन्स्ट मला $12 मला मिळायला पाहिजे होतं. म्हणजे 1,000 रुपयाच्या आसपास जायला पाहिजे होते आणि 856 म्हणजे 560च्या आसपासचा मला प्रॉफिट लॉस झाला असं चाललं असतं. ठीक आहे, मला हे करायचं होतं पण मला तर क्वांटिटी कळत नव्हतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा क्वांटिटी कमी लागली आणि दुसऱ्यांदा क्वांटिटी जरा जास्त लागली. ठीक आहे, तर हे झालं. तर अगर तुम्ही बघत असाल इकडे तर 4,000वरून 2,077 रुपयावरती आलो, 2,700वरती आलो. त्याच्यानंतर मग परत एक एंट्री घेतली, त्याच्यामध्ये मला $24चा प्रॉफिट झाला आणि मी आहे ते परत कॉस्ट टू कॉस्ट आलो. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 तारखेचं झालं. मग आपण 7 तारखेला बघूया. 7 तारखेला मी 650 रुपये कमवले. म्हणजे इकडे तुम्ही बघत आहात 4,000 प्रॉफिट आहे, 4,000 प्रॉफिटचा डायरेक्ट 4,650 झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर परत 8 तारखेला 5,500 झाले. ठीक आहे, म्हणजे परत 1,000 रुपये वाढले. त्याच्यानंतर 9 तारखेला परत 6,336 झाले, म्हणजे ऑलमोस्ट 800-900 रुपयाच्या आसपास झालं. आणि कालचा जो ट्रेड घेतला तो घेतला इकडे किती होतं, 4,036 होते, इथे डायरेक्ट 7,015 रुपये झाले. म्हणजे परत 800-900 परत वाढले. तुम्ही खाली येऊन बघाल तर हे बघा, पहिल्या दिवशी मी 115 रुपये कमवले, दुसऱ्या दिवशी 419 रुपये कमवले, तिसऱ्या दिवशी 869 रुपये कमवले, 7 तारखेला मी कमवले 910 रुपये, 8 तारखेला कमवले 974 रुपये आणि कालच्या दिवशी मी कमवले 936 रुपये. ठीक आहे, फक्त ह्याच्यामध्ये ब्रोकरेज थोडं जास्त असतं. हे इकडे मला 392 रुपये लागले, 222. एक कॉन्ट्रॅक्ट साईजवरती डिपेंड करतं की तुम्ही केवढी कॉन्ट्रॅक्ट साईजमध्ये. आता काल मी कॉन्ट्रॅक्ट साईज एस एल छोटा होता म्हणून मी कॉन्ट्रॅक्ट साईज घेतलेली 30ची, त्याच्यामुळे मला 152 रुपये मला त्याच्यामुळे चार्जेस लागले. चार्जेस थोडे हाय साईडला फ्युचरचे, पण ठीक आहे. आता हे बघा, मी 4,000 रुपये टाकले, 4,000चा माझा रिअलाइज PNL 4,023 रुपये, म्हणजे
मी टोटली 100% मी माझा फंड आहे तो डबल केला, पण चार्जेस वगैरे कट होऊन सगळं होऊन त्याच्यानंतर मी नेट रिअलाइज प्रॉफिट माझं बघत असाल तर हे मायनस हे कराल ना तर माझा नेट प्रॉफिट होईल. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघत असाल 4000मधून 7015 रुपये आले, 150 रुपये आले, म्हणजे ऑलमोस्ट मी 3150 रुपये मी प्रॉफिटमध्ये टोटल फक्त 4 दिवसामध्ये, 4 ते 5 दिवसामध्ये. ठीक आहे, मी हे तुम्हाला का सांगतो, कारण मला ह्याच्यामध्ये थोडं प्रॉफिटेबल वाटलं म्हणून मी सांगितलं. जे कधी पुढे जाऊन लॉस पण होऊ शकतो. ते सध्या मला कंटिन्यू 5 दिवस प्रॉफिट झाले, लॉस पण होऊ शकतो. असं नाही की प्रत्येक दिवस प्रॉफिट होईल, पण असं आहे की मी ह्याच्यामध्ये आता नवीन ट्राय करू शकतो. कारण अगर तुम्ही बघत असाल की मी 4000मध्ये फ्युचर ट्रेडिंग केली. ठीक आहे, आणि इंडियन मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन सेलिंग आपण 4000मध्ये करू शकत नाही. आणि ज्यांच्याकडे समजा फंड कमी असेल, जे ऑप्शन बाईंग करतात, अगर कमीत कमी 5000 तरी फंड असेल तरी आपण ह्यामध्ये ट्रेड करू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला करायचं तर तुम्ही काय करू शकता, अगर तुम्हाला डेल्टा एक्सचेंजमध्ये ट्रेड करायचं असेल तर मी तुम्हाला खाली एक लिंक देतो. त्या लिंकवरती तुम्ही अकाउंट ओपन करा. त्या अकाउंट ओपन करण्याचा तुम्हाला फायदा सांगतो ते मी काय, की मी तुम्हाला जे मी ट्रेड घेणार, कारण मी बघा 7 वाजता ऑफिसमध्ये येतो, मी लगेच लॅपटॉपवरती बसतो आणि त्याच्यानंतर आहे ना 7 ते 8 फक्त एका तासाची ट्रेडिंग असते. मॅक्झिमम मी तुम्हाला सांगतो मी 3 ट्रेड घेतो. पहिला माझा टार्गेट असतो 1:2चा टार्गेट असतो. पहिल्या एंट्रीमध्ये माझा टार्गेट झाला, मी लॅपटॉप वगैरे सगळं बंद करतो. $6 माझा SL असतो, त्याच्या अगेन्स्ट सध्या $12चा माझा प्रॉफिट आहे. जोपर्यंत 4000चे माझे 12000 होत नाही तोपर्यंत हा सिनेरिओ असेल. 12000च्या पुढे झालं तर हा डबल होणार, म्हणजे 6च्या जागी मी $12चा रिस्क घेणार आणि $24चा माझा प्रॉफिट असेल. ठीक आहे, हे मी इंटू करत जाणार आहे आणि आपण एकत्रच करूया. अगर तुम्ही पण माझ्यासोबत असाल तर आपण तसं करू शकतो. कारण मी तुम्हाला मी जे ट्रेड घेणार आहे ते तुम्हाला ट्रेड सांगणार, पण अगर तुम्ही माझ्या अकाउंटवरून लिंकवरून अगर अकाउंट ओपन करताय आणि तुम्हाला मी माझा नंबर देतो, तुम्हाला स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये ॲड करेन. ठीक आहे, तुमच्याकडून काही फी वगैरे घेणार नाही आहे सध्या, पण मी माझी जी ट्रेड घेणार आहे ती ट्रेड मी तुम्हाला सांगेन. समजा मी पहिली एंट्री घेतली, पहिल्या एंट्रीमध्ये माझा टार्गेट हिट झाला $12चा, तर मी माझी परत दुसरी एंट्री नाही घेणार, पहिला SL गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर समज दुसऱ्यांदा मला परत सेम एंट्री मिळत असेल, तिकडे मी परत एकदा एंट्री घेणार आणि त्याच्यामध्ये समजा मला $12चा प्रॉफिट झाला असेल तर मला प्रॉफिट किती होणार, पहिल्या डॉलरचा $6000 रुपये गेला, दुसऱ्या डॉलरला मला 12000 मिळालं, म्हणजे मी $6 तरी मी प्लसमध्ये राहणार. ठीक आहे, आणि तिसऱ्यांदा एंट्री मी मॅक्झिमम 3दा का सांगतो, समजा पहिल्या वेळी पण लॉस झाला, दुसऱ्या वेळी पण लॉस झाला ना, तर समजा तिसऱ्या वेळी अगर आपला ट्रेड चालला तर आपला काय होणार, दोन्हीकडे जे $6 माझे जे लॉस झाले ते कव्हर होऊन आपण नो प्रॉफिट नो लॉसमध्ये जाऊ. फक्त जास्तीत जास्त आपल्या ब्रोकरेज भरता येईल. आणि इन केस असंही होऊ शकतं की तिन्ही एंट्रीमध्येही लॉस होऊ शकतं. कधी ना कधी बघा, प्रत्येक दिवशी आपण कमवू नाही शकत. कधी आपल्याला पहिल्या एंट्रीमध्ये प्रॉफिट मिळणार, कधी आपल्याला दुसऱ्या एंट्रीमध्ये प्रॉफिट मिळणार, कधी आपल्याला तिसऱ्या एंट्रीमध्ये प्रॉफिट मिळणार, कधी आपल्याला तिन्ही SLसुद्धा जाऊ शकतात. ठीक आहे, तर तिन्ही SL गेलं तर आपल्या $18चा लॉस होणार, तिसऱ्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट जातं, आपण कॉस्ट टू कॉस्ट नेणार. एकदम क्लिअर आहे, तसंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त व्यतिरिक्त होणार. पण मॅक्झिमम हे फक्त आणि फक्त मी 3च एंट्री घेणार, 3 एंट्रीच्या वरती मी घेणार नाही. तिसऱ्या एंट्रीला लॉस झाला, ठीक आहे, लॅपटॉप बंद करा, तो दिवस आपला नाही, पुढचे दिवस आपण परत ट्रेड करायचं. पण कमीत कमी तुम्हाला सांगतो, कमीत कमी अगर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल किंवा ठेवत नसाल तरी, अगर चांगला ट्रेडर असेल ना तर त्याला कमीत कमी 1 महिन्याचा टाईम द्या. अगर तुम्हाला अगर एका महिन्यामध्ये प्रॉफिटेबल होत नसेल ना तर तो प्रॉपर ट्रेडर नाही. कारण कधी काय असं माहिती आहे, आता समजा मला बॅक टू बॅक 1 आठवडा मला प्रॉफिट झाला, ठीक आहे, असं पण होऊ शकतं पुढचा आठवडा पण मला प्रॉफिट आहे, किंवा मग त्याचा पुढचा आठवडा पण प्रॉफिट आहे. कधी असं पण होऊ शकतं की पुढचा आठवडा मला लॉस असेल, त्याचा पुढचा आठवडा पण लॉस असेल, पण कंटिन्यू 4 आठवडे हे लॉस होऊ शकत नाही. ठीक आहे, अगर कंटिन्यू अगर एका महिन्यामध्ये अगर तुम्हाला लॉस मेकिंग करतो आहे ना तर समजून जातं की तो ट्रेडर म्हणून एक चांगला नाही आहे. आणि मी तसं होऊ पण नाही देणार, कारण मला माहिती आहे की माझी स्ट्रेंथ काय. आणि मी समजा एकदा लॉस झाला, 2दा लॉस झाला, ठीक आहे, तिसऱ्यांदा मी एवढा चांगला प्रॉफिट घेतो की हे पहिलेचे जे 2 लॉस आहेत ना ते कवर करून आपण प्रॉफिट मिळतो. अगर तुम्ही माझे नॉर्मल इंडियन मार्केटचे ट्रेड पण बघत असता ते तुम्हाला माहितीच आहे, मी लॉस छोटे छोटे देतो आणि ट्रेड मोठे मोठे घेतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही ह्या लिंकवरती अगर तुम्हाला ट्रेड करायचं असेल लिंकवरती ओपन करा, डाउनलोड करा. आणि मी तुम्हाला काही टिप वगैरे देत नाही, मी जे ट्रेड घेणार त्याचा तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पाठवणार आहे. या साईडला मी एंट्री घेतो, ह्या साईडला माझा SL असेल आणि टार्गेट माझा 1:2 असेल. ठीक आहे, एवढं सिम्पलच मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करेन आणि हे फक्त रनिंग पर्पजसाठी असेल तुम्हाला. ठीक आहे, आणि आपण इंडियन मार्केटचा पण मी तुम्हाला काही ना काही नवीन आणून देईन, तुम्हाला लवकरच ते सांगेन. पण आता सध्या बघा, तुम्ही लिंकवरून डाउनलोड करून वगैरे ओपन केली ना त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा काय लॉस नाही होणार. कारण मी तुमच्याकडून काही फी वगैरे घेत नाही की माझा ट्रेड मी काय लाईव्ह ट्रेड करतो ते,
तर फक्त 2 आठवडे समजा एक आठवडा पहिलाच आठवडा अगर प्रॉफिटेबल झाला ना तर आपण ठीक आहे, पण पहिला आठवडा आपला लॉस मेकिंग होत असेल तर मग मी तुम्हाला अजून एक आठवडा मी तुम्हाला फ्रीमध्ये मी जे ट्रेड घेतो ते सांगेन, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा पहिलाच आठवडा अगर तुम्ही बघा, मला काय माहिती आहे, अगर मी वेळ देतो ना तर माझी पण त्या वेळेची व्हॅल्यू, आणि अगर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला पण तर इन्व्हेस्टमेंट चांगली होणं हे तुमचं काम आहे, ठीक आहे. अगर तुम्हाला दोघांना प्रॉफिट होतं, तुम्हाला पण प्रॉफिट होत असेल तर मग मला पण प्रॉफिट करून घेण्यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही. पण अगर समजा तुम्ही लॉस मेकिंग असेल आणि मी तुमच्याकडून पैसे काढत असेल ना तर मग हे माझ्याकडे चुकीचं आहे, ठीक आहे. अगर तुम्ही पैसे कमवत असाल, हे बघा, अगर आपण 100 रुपये कुठे कमवत असू तर आपल्याला 10 रुपये द्यायला कोणाच काही हरकत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे मला हे जरा चांगलं वाटलं. आणि ज्यांच्याकडे कमी फंड असतो त्याच्यामध्ये आपण ऑप्शन बाईंग पण, आपण ऑप्शन सेलिंग पण करू शकतो आणि आपण फ्युचर ट्रेडिंग पण करू शकतो. त्यामुळे मी हे फक्त ट्राय करतो. मी 4 दिवस ह्यासाठीच ऑनलाईन येत नव्हतो की मला वेळ मिळत नव्हता, कारण मला ऑफिसहून आल्यानंतर लगेच मी ट्रेड करायचो, त्याच्यानंतर परत व्हिडिओ बनवीन, परत एडिटिंग करून, तेवढी ताकद पण नव्हती आणि एवढं लवकर जमत पण नाही, कारण 7 वाजता आल्याला लगेच ट्रेडिंग करायची आणि परत व्हिडिओ बनवायचे ना ते तेवढं जमत पण नाही, ठीक आहे. कारण एडिटिंगला कमीत कमी अर्धा पाऊण तास जातो आणि सध्या एवढे व्ह्यूज पण येत नाही, तर त्याच्यामुळे मला जास्त त्याच्यामध्ये मेहनत करायला मला थोडा इंटरेस्ट कमी होता. फक्त एवढं की जसं मी तुम्हाला सांगितलं की जे माझे व्ह्यूअर्स आहेत अगर त्यांना काही फायदा होत असेल माझ्याकडून तर मी त्यांच्यासाठी काय ना काय घेऊन येईन. ऑप्शन सेलिंगसाठी तर माझ्याकडे खूप काय पण ऑप्शन बाईंगसाठी कमी होतं, त्यामुळे माझ्या ऑप्शन बाईंगसाठी मी हा एक रस्ता बघितला आहे की ह्यामध्ये आपण एक कमी फंडमध्ये आपण आपलं अकाउंट हे डबल करू शकतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये रिस्क पण असेल, त्याच्यामध्ये रिवॉर्ड्स पण चांगले असतील. आणि उद्या मिड कॅप निफ्टी कुठे जाणार ते सांगा. आणि मी थोडं माझ्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये थोडेसे चेंजेस केले, ते तुम्हाला चेंजेस मी त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. तो व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करीन. पण ह्या व्हिडिओसाठी अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता आणि ह्या लिंकवरती डाउनलोड करू आणि ह्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अकाउंट पण ओपन करू शकता, ठीक आहे. अकाउंट ओपन केलं तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, स्क्रीनशॉट शेअर करा, मग मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करीन आणि डेली संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला माझा जो ट्रेड असेल तो तुम्हाला मी शेअर करून टाकेन, ठीक आहे. मॅक्झिमम 3दा एंट्री तेवढं लक्षात ठेवा. पहिल्या एंट्रीमध्ये माझा प्रॉफिट झाला, सिस्टम बंद. दुसऱ्या एंट्रीमध्ये माझा प्रॉफिट झाला तर मला 1:1चा ऑलमोस्ट टार्गेट मी पहिला SL गेला असेल तर दुसरा तर मला प्रॉफिट होईल आणि तिसऱ्या वेळी आपलं कॉस्ट टू कॉस्ट पण येऊ शकतो. कारण एंगेजमेंट जास्त येत नसल्यामुळे ना व्हिडिओ तसे जास्त पब्लिश होत नाही, जास्त लोकांकडे पोचत नाही. पण ॲटलिस्ट तुम्हाला अगर काही आवडलं असेल तर तुम्ही कमेंट करा, जेणेकरून बाकीच्या लोकांपर्यंत पोचेल आणि त्यांना पण थोडी मदत मिळेल. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करू शकता, व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शकता, चॅनल सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.